महासागर न्यूज. विद्येविना मुख गेलं, मूक विना नीती गेली. या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा खरा अर्थ देत ज्ञानाची कोणतीही सीमा नसते हे आपल्या कृतीतून सिद्ध करणारे महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे यांनी शिक्षणाच्या प्रांतामध्ये एक नवीन सुवर्ण इतिहास रचला आहे. गेल्या 50 वर्षात तब्बल 304 विद्यापीठी परीक्षा देत 7 सुवर्ण पदकासह 38 पदव्या संपादन करणाऱ्या डॉक्टर नांदेडे यांच्या या अद्वितीय आणि प्रेरणादायी शैक्षणिक तपश्चर्येची दखल आता जागतिक स्तरावर अर्थातच लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. नुकत्याच मुंबईत एका दिमागदार सोहळ्यात त्यांना सन्मानपत्र, मेडल आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आला आहे. आता आपण प्रवास पाहूया त्यांचा. प्राथमिक शिक्षक ते शिक्षण संचालक. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील एका छोट्याशा शिरोडहून या ग्रामीण भागातील भूमिपुत्राने हे अपवादात्मक यश संपादन केलं आहे. डीएड झाल्यानंतर त्यांनी नांदेडमधील शारदा भवन शिक्षण संस्था तसेच पारडी आणि कलंबर खुर्द येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल 12 वर्ष एकनिष्ठेनं प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा दिली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुपदोत्तर विक्रमवीर डॉक्टर श्रीकांत जिचकार यांना आपले प्रेरणास्थान मानून त्यांनी वयाच्या मर्यादा ओलांडत ज्ञानाची अखंड आराधना सुरू ठेवली आहे. कधी बहिस्त, कधी दुरुस्त, तर कधी मुक्त विद्यापीठांच्या माध्यमातून त्यांनी परीक्षेचा हा खडतर पण आनंददायी प्रवास अविरतपणे सुरू ठेवला. पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अर्थातच MPSC परीक्षेत यश मिळवत त्यांनी गट शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण सहसंचालक आणि शेवटी राज्याचे शिक्षण संचालक पदापर्यंत मजल मारली आहे. पदावरती असतानाही त्यांचे विद्यार्थीपण आणि परीक्षा देण्याचं वृत्त कधीच खंडित झालं नाही. 38 पदव्यांचा अफाट भांडार डॉक्टर गोविंद नांदेडे यांनी मिळवल्यानंतर 38 पदव्यांमध्ये ज्ञानाच्या विविध शाखांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. यामध्ये खालील पदव्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांनी 22 विषयामध्ये MA केला आहे, 2 PhD, एक संत तुकोबारायांच्या साहित्यावरती मराठी विषयात आणि दुसरी शिक्षणशास्त्रावर. व्यावसायिक आणि इतर पदव्या पाहूया आपण. त्यांनी MBA, BJ, MJ, BSW याच्यासह 10 महत्त्वाच्या पदव्या देखील मिळवल्या आहेत. सेवानिवृत्तीनंतर देखील विद्यार्थीपण त्यांचं सुरूच राहिले. सेवेतून निवृत्त होऊन आता 10 वर्ष लोटले असेल तरी डॉक्टर नांदेडे यांच्यातील जिज्ञासू विद्यार्थी अजूनही तरुण आहे. सेवानिवृत्तीनंतर देखील त्यांचे परीक्षा देणं आणि नवनवीन ज्ञान आत्मसात करण्याचं कार्य अविरतपणे सुरू आहे. शिक्षण, साहित्य आणि संशोधनाच्या क्षेत्रात त्यांनी 5 मोलाच्या ग्रंथाचं लेखन देखील केलं आहे. त्यांच्या सर्वोत्तम आणि प्रेरणादायी शैक्षणिक कार्याच्या राज्य शासन तसेच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांनी वेळोवेळी गौरव केला आहे. ग्रामीण मातीतून आलेला एक सामान्य प्राथमिक शिक्षक आपल्या जिद्दीच्या जोरावरती राज्याच्या शिक्षण संचालक होतोय आणि वयाच्या या टप्प्यावर देखील ज्ञानाची भूक कायम ठेवतो, की महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि तरुणाईला नवीन दिशा देणारी गौरवास्पद गाथा आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. महासागर न्यूज.